नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता विषय आहे पोस्ट ऑफिस भरतीच्या नेक्स्ट लिस्टचा. ओके, तुम्ही जे म्हणता ना पोस्ट ऑफिस, त्याच्यामध्ये 5वी मेरिट लिस्ट येणार, 6वी मेरिट लिस्ट येणार. ओके, नेमकं आता ज्या त्या लिस्ट मध्ये जागा ज्या शिल्लक असणार आहेत, शिल्लक जागा. ओके, आता काय झालेलं आहे लक्षात घ्या. इथे 2025 ची जी लिस्ट आहे, भरती आहे 28,000 प्लस जागेसाठी, त्याच्यामध्ये वेगवेगळे डिव्हिजन आहेत. विषय आजचा खूपच वेगळा आहे, कारण सगळं कन्फ्युजन तुमचं क्लिअर होणार आहे. कुठे तुम्हाला पुढे चान्स आहे किंवा पुढची लिस्ट येण्याचे आता काही संकेत फारसे कमी झालेले आहेत, लक्षात घ्या. कारण 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. सो इथे संकेत दिसत नाहीत. म्हणून आता डिव्हिजन वाईज रिक्त झालेल्या जागा, नेमकं पुढची त्याची एक सेपरेट लिस्ट होईल की त्या ज्या रिक्त जागा आहेत त्यावर पुढे नवीन जीडीएस भरतीमध्ये ऍड होतील. ह्या गोष्टी ज्या कन्फ्युजन आहे आपल्याला किंवा डाऊट आहे तो आपल्याला या ठिकाणी दूर करायचा आहे. सो तुम्ही व्हिडिओ 2 मिनिटं शेवटपर्यंत पहा मित्रांनो. लक्षात घ्या, आता डिव्हिजन वेगवेगळे आहेत. महाराष्ट्र सर्कलला आपल्या जवळपास 3,000 प्लस या ठिकाणी जागा दिलेल्या होत्या. ओके, 28,000 पैकी. बाकीच्या उर्वरित 25 पॅन इंडियामध्ये ऍज पर सर्कलनुसार डिवाइड होता. महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले डिव्हिजन होते? बारामती डिव्हिजन आहे, त्याच्यानंतर यवतमाळ आहे, ओके, बीड डिव्हिजन आहे, परभणी आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्याच्यासोबत लातूर आहे, त्याच्यासोबत अहिल्यानगर आहे, त्याच्यासोबत तुमचं धाराशिव आहे, त्याच्यासोबत तुमचं इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, ओके, नागपूर आहे, विदर्भ साइडचे गडचिरोली आहे. असे वेगवेगळे डिव्हिजन त्या ठिकाणी क्रिएट केलेले होते. म्हणजे नागपूर साइडचे सगळे जिल्हे, त्याच्यानंतर मराठवाडा साइडचे जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र साइडचे सगळे जिल्हे, असे वेगवेगळे 3-4 टप्प्यामध्ये डिव्हिजन क्रिएट केलेले होते. मग आता इथं काय झालेलं आहे, नागपूर साइडला विद्यार्थ्यांना वाटलं थोडस कट ऑफला कमी जाईल. ओके, नागपूर म्हणजे गोंदिया, तिकडे गोंदिया, गडचिरोली, त्याच्यानंतर बुलढाणा, यवतमाळ, हे जे डिव्हिजन आहेत या ठिकाणी कट ऑफ कमी जाण्याचे चान्सेस होते. सो विद्यार्थ्यांनी फॉर्म इकडे भरले. आपणही काही जणांना सजेस्ट केले होते आणि एक्झॅक्ट अंदाज तसंच झाला. थोडासा कट ऑफ ऍज कम्पेअर टू पुणे अँड मुंबई, ओके, शहरी भाग किंवा प्रॉपर नागपूर सिटी, यापैकी तर इकडे कट ऑफ नक्कीच कमी झालेला आहे. कोणाचा कट ऑफ कमी झालेला आहे? सगळी कॅटेगरी तुमची, ओपन, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी अँड रिमेनिंग कॅटेगरी, या सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ इकडे कमी झालेला आहे ऍज कम्पेअर टू दॅट. ओके, म्हणून काय करायचं आहे आता पुढे नेक्स्ट जीडीएस भरतीला सुद्धा हाच क्रायटेरिया तुम्ही अप्लाय केला तरी चालेल. ओके, सुरुवातीला प्रेफरन्स इकडे द्यायचा आहे. मग प्रश्न पडतो, या ठिकाणी प्रेफरन्स दिला किंवा या ठिकाणी भरलं तर विद्यार्थी जॉईन करत नाहीत. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त या ठिकाणचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी स्विच केलेलं आहे, जॉब सोडून दिलेला आहे, रिझाईन केलेलं आहे. किंवा का रिझाईन केलेले त्याचे वेगवेगळे कारण आहेत. हे कारण आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, त्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला तिकडे फोकस करावं लागणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला ना नागपूर झालं, त्यासोबत तुमचं धाराशिव झालं, त्यासोबत पुणे, मुंबई, यापैकी आता तुम्हाला पुढच्या भरतीमध्ये चॉईस करायचं आहे की पुढे तुम्हाला या ठिकाणी चालून फॉर्म नेमकं कुठे भरायचा आहे आणि या ठिकाणी राहिलेल्या जागा शिल्लक किती आहेत. ओके, स्टेप बाय स्टेप इकडच्या पॉइंट पासून तिथपर्यंत सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. ओके, चला तर स्टेप बाय स्टेप पाहूया. आता एवढ्या डिव्हिजन पैकी, एवढ्या सर्व डिव्हिजन पैकी सगळ्यात जास्त व्हॅकंट पोझिशन किंवा जागा भरून नागपूर साइडला त्या ठिकाणी कमी जागा, सॉरी जास्त जागा शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन करून जॉब सोडलेले आहेत. आता त्याचं रिझन काय असतं त्याचे वेगवेगळे. एक तर नागपूर म्हणलं की विदर्भ साइड आलं, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आता इकडे पश्चिम महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल कोल्हापूर, त्याचा नंबर तिकडे गडचिरोली लागला, तर डिस्टन्स डायरेक्ट हजारो किलोमीटरचा होत आहे. हा पहिला पॉइंट आहे, घरापासून दूर, त्यात सॅलरी कमी, स्टेबल जॉब नाही, सेमी गव्हर्नमेंट जॉब आहे, परमनंट नाही, पुढे प्रमोशनचे चान्स सुद्धा यामध्ये फार कमी असतात. ओके,
किंवा त्याला प्रायव्हेट सेक्टर मध्ये तिकडेच एखाद्या MIDC मध्ये कंपनीमध्ये किंवा इतर सेलिंग किंवा परचेसिंग बाईंग ऍज MR वॉट एव्हर काही पण त्याकडे जास्त चान्स मिळालेला असतो, म्हणून ते डायरेक्ट धपधपपणे या ठिकाणी जॉब स्विच करता असतात. ओके, ह्या गोष्टी आहेत. म्हणून पुढे चालून ह्यांनी जॉब स्विच केले तर किंवा जॉब सोडून दिले तर मग इकडे जास्त जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. त्या जागा आता स्पेशल 5वी लिस्ट 6वी लिस्ट आपण जे म्हणत होतो ती येण्याची फार शक्यता आता कमी लागलेली आहे मित्रांनो, कारण 2 महिन्याचा साधारणपणे कालावधी होत आलाय प्रिव्हियस लिस्ट लागून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट होऊन सुद्धा. ओके, आणखी त्याच्यामध्ये आता शक्यता फार म्हणजे 10% आहे, 90% नाही पुढची लिस्ट येण्याबाबत. सो तुम्ही नेक्स्ट GDS भरतीमध्येच मला तर असं वाटत आहे की ह्या जागा त्या ठिकाणी ऍड केल्या जातील ज्या शिल्लक आहेत किंवा त्या. म्हणून आता आपल्याला फक्त पाहत राहायचंय ज्या शिल्लक जागा राहतील नेक्स्ट GDS मध्ये भरतील की त्याच्यावर स्पेशल भरती लिस्ट काढतील, हे आपल्या सगळ्या गोष्टी चेक करत राहायचंय. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी वारंवार चेक करणं आणि माहित असणं गरजेचं आहे. एवढंच माहिती देण्यासाठी तुम्हाला खास करून हा व्हिडिओ बनवला होता. सो तुम्हाला अशा अपडेट्स पाहिजे असतील आणखी तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल मला असं वाटतं की चॅनल नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे, कारण महत्वपूर्ण अपडेट्स आणि युजफुल तुमच्या फायद्याच्या सर्वप्रथम आपण देण्याचं काम करत असतो. तिथेच थांबतो राजांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. जय हिंद आणि राम राम.